प्रेमे मोहिला साधने. एक काला करण्याकरता देव लागतो, काला करण्याकरता देवाचं नाव लागते आणि काला करण्याकरता प्रेम लागतं. या तीन गोष्टी जिथे एकत्रित येतात तिथं काला होतो. मग काहो द्वारकेमध्ये या तीन गोष्टी नव्हत्या का? द्वारकेमध्ये देव आहे, द्वारकेमध्ये देवाचं नाव सुद्धा आहे, पण द्वारकेमध्ये जे काल्याकरता लागणारं प्रेम आहे ते मात्र प्रेम द्वारकेत नाही. काहो मथुरेमध्ये देव आहे, मथुरेत देवाचं नाम आहे, पण काल्याकरता लागणारं जे प्रेम आहे ते मथुरेमध्ये सुद्धा नाही. मग गोकुळामध्ये आहे का? हो, गोकुळामध्ये तिघही गोष्टी म्हणून देवाने काला गोकुळात केला. कोणतं प्रेम लागतं काला करण्याकरता? आहे का? तर काला करण्याकरता समर्थ प्रेम लागतं. शास्त्रकाराने काही प्रेमाच्या व्याख्या सांगितल्या आहे का? पहिला आहे सामान्य प्रेम, दुसरा आहे समंजस प्रेम आणि तिसरा आहे समर्थ प्रेम. कशाला म्हणतात सामान्य प्रेम? आहे का? आमचे गुरुवर्य नेहमी उदाहरण देत असतात. सामान्य प्रेम कशाला म्हणतात? जिथं आपल्या सुखाचा विचार आहे, समोरच्याच्या सुखाचा विचार करत नाही, आपल्याला सुख भेटलं पाहिजे, आपल्याला भेटलं का झालं, असं जे प्रेम आहे त्याला सामान्य प्रेम म्हणतात. कधी कधी एखादी बाप घरी कामावून आला का, घरी छोटं पोरगं असतं, तो घरी कामावून आला का घरी येताना तो तसा येत नाही, तो पाचशे टाकून येतो तिकून. तसा आला का घरी छोटं पोरगं असतं, त्या छोट्या पोराला उचलतो, आपल्या कडीवरती घेतो आणि तो बाप त्या पोराची पप्पी घ्यायला पुढे जातो. आता याची दाढी त्या लहान पोराला टुसते, याच्या तोंडाचा वास येतो, ते पोरगं रडायला लागतं. मला सांगा त्या पोराला आनंद वाटतो का दुःख होतो? दुःख होतो. पण याला काय वाटतो? बापाला आनंद आहे, बापाला आनंद आहे, पण पोराला दुःख आहे. जो पोराचा विचार करत नाही, आपल्या सुखाचा विचार करतो, ते सामान्य प्रेम आहे. समंजस प्रेम कशाला म्हणतात? जिथं आपल्याही सुखाचा विचार आहे आणि समोरच्याच्याही सुखाचा विचार आहे त्याला समंजस प्रेम म्हणतात. आणि तिसरं प्रेम आहे समर्थ प्रेम. कोणतं आहे का? जिथं फक्त समोरच्याच्या सुखाचा विचार केला जातो, आपल्याला दुःख झालं तरी चालेल असा जिथं विचार आहे त्याला समर्थ प्रेम